मनातल्या भावना आणि तुम्ही हाती घेतलेलं काम याचा परस्पर काही संबंध असतो का, असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर नक्कीच हो असतो असंच ठामपणे सांगावं लागेल. आता अशा या गोष्टी शिकण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी एक छोटंसं उदाहरण. तुम्ही आपल्या परिवारामध्ये राहताय आणि मग सकाळच्या वेळेस तुमची आई घरामध्ये सर्वांसाठी चहा बनवते. थोडंसं आठवून पहा, कधीतरी त्या माईच्या हातचा चहा बिघडला का? नाही आठवत ना? नाही बिघडत. ही जी काही गृहलक्ष्मी असते, भले ती तुमच्या घराची असो, आमच्या घराची असो, ती जेव्हा एखाद्या कामाला सुरुवात करते तेव्हा तिने तिच्या मनातली जळमटं कधीच काढून फेकलेली असतात आणि मगच ती किचन कट्ट्याजवळ जाऊन उभारते किंवा चुलीजवळ जाऊन बसते. शहरातली असो किंवा खेड्यातली असो, या प्रत्येक गृहलक्ष्मीच्या त्या कार्याला आणि त्या कार्यामध्ये तन मन धन ओतून आणलेल्या त्या समर्पणाच्या भावनेला मनपूर्वक हा प्रवी नमन करतोय. आता मुद्दाम मी रोज सकाळी घडणारी घटना, चहा, याचं उदाहरण दिलं. आता हाच चहा रोज आईनीच का बनवायचा? म्हणून समजा त्या घरातल्या भाऊ आणि बहिणीला दोघांनाही 4-5 लोकांचा चहा करायला सांगितला. एकीकडे भाऊ करतोय, दुसरीकडे बहीण करते. दोघांनाही आईनी समसमान त्या चहासाठी लागणारं सगळं साहित्य काढून दिलं आहे. मुलीला सांगितलं तू 2 कप बनव, त्याला सांगितलं तू 2 कप बनव. यासाठी लागणारं दूध, चहा, साखर अगदी बरोबरच्या प्रमाणात दोघांनाही समान असं आईनी करून दिलं. परंतु झालं काय? दोघांचाही चहा सगळं काही मापाने समान घालून सुद्धा वेगवेगळ्या चवीचा बनला. त्याचं कारण असं, एक तर रोजचं आईचं काम ते आपल्याला करावं लागतं, ही दोघांच्या मनात असलेली नाराजी. म्हणजेच जे काम हाती घ्यायचं आहे त्याची आनंदात सुरुवात न करणं. तुमच्या मनातले आनंदाचे तरंग त्या तुमच्या कामामध्ये उमटतात आणि त्याच्यातून निघणारा आउटकम हा त्याप्रमाणेच निघणार. या दोघांच्याही मनामध्ये खूप मनापासून चहा करण्याचे तरंगच निर्माण झाले नाहीत. त्यामुळं त्या चहा बनवण्याला ती भावनाच मिळाली नाही. मग जिथे भावना नाही, जिथे आनंदी मन नाही, तिथून होणारं काम चांगलं होईल असं कधीतरी शक्य होईल का? शक्य होत नसतं. म्हणूनच जो काही तुम्ही मनामध्ये संकल्प करता, जे काही काम तुम्ही हाती घेता, जी काही जबाबदारी तुम्ही उचलता, ती जबाबदारी उचलताना मनापासून तुम्ही ती जबाबदारी उचलताय का? जे काही करायचे ते तुम्ही मनापासून करणार आहात का? त्याच्यासाठी तुम्ही तुमचं मन 100% आनंदी ठेवण्यास बांधील असता, त्या बांधीलपणाला तुम्ही विसरून गेला आहात का? तो बांधीलपणा तुम्हाला वरवरचा वाटतो का? अशा जर आनंदी भावना तुमच्या मनामध्ये कोणत्याही कामाच्या पूर्वी निर्माण होणार नसतील तर मात्र त्या कामातून ना तुम्हाला आनंद मिळेल
ना तुम्ही तो आनंद ज्यांना वाटणार आहात त्यांना आनंद मिळणार. थोडक्यात प्रत्येक घरातली ही सकाळची आठवण करून देताना प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक ताणतणावाच्या ज्या काही भावना त्याच्या मनात निर्माण होतात त्याचा नक्कीच परिणाम त्याच्या दिवसभरच्या सकाळपासून सुरू केलेल्या प्रत्येक कामावर नक्की होतो. मग आता आपल्याला एखादं काम करायचं आहे. त्यातल्या त्यात मी कार्यालयांमधल्या काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलेन की प्रत्येकाला समान कामाची वाटणी असते असं काही नाही आहे. कार्यालय कोणतंही घ्या, एखाद्याचा उरक खूप छान असतो, एखाद्याकडं बुद्धिमत्ता त्याची जी लेवल आहे ती एका वरच्या पातळीची असते. साहजिकच त्याच्या हातून चांगलं काम होऊ शकतं, कामाचा निपटारा चांगला होऊ शकतो आणि जी काही कंपनी जे काही कार्यालय आहे त्यांना एक आउटपुट खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. त्याप्रमाणे ठराविक प्रोजेक्टवर ठराविक कामासाठी ठराविक माणसं नेमली जातात आणि हळूहळू जे आनंद निर्माण करत कामं करतात तीच त्या कंपनीत त्या कार्यालयात हळूहळू वर सरकतात. इतका या जे करायचं ते आनंदाने करणं या एका गोष्टीचा मोठा फायदा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नक्की होऊ शकतो. उदाहरण साधं दिलेलं आहे. या साध्या उदाहरणावरनं आपण जर आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या तर मात्र आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याला एक चांगला रंग देऊ शकतो. घरातून तुम्ही सकाळी जेव्हा बाहेर पडता, पोटा पाण्यासाठी कमवण्यासाठी जेव्हा निघता, तेव्हा घरच्यांचा तुम्ही हसून निरोप घेतला पाहिजे. तुम्ही ज्या कार्यालयात जाता त्या कार्यालयाकडे मी निघालो आहे, तिथून तुम्ही महिनाभर कमवून या परिवारासाठी काहीतरी आणत असता. त्यामुळं त्या कार्यासाठी जाताना चेहरा तुमचा प्रफुल्लित हवा, चेहऱ्यावर एक मस्त असं हास्य हवं. परिवारामधल्या प्रत्येक सदस्याचा निरोप घेताना तुमच्या कपाळावर आठ्या नको आहेत, चेहऱ्यावरती हसू हवं, मनामध्ये प्रामाणिकता हवी. आपण चाललो आहेत कुठं, आपण कार्यालयातनं लगेच येणार आहोत का, संध्याकाळी यायला आपल्याला उशीर होणार आहे का, ज्या छताखाली आपण राहतो त्या छतातली काही माणसं ही आपल्याला प्रेमाने भावनेने जोडली गेलेली असतात. रक्ताची नाती तर असतातच, त्यांच्या माफक अपेक्षा असतात की संध्याकाळी तू कधी येशील. मुलगी असेल तर तिला पण ते हळूच विचारतात, मुलगा असेल तरी पण त्याला हळूच विचारतात, काय रे संध्याकाळी परत डायरेक्ट येशील ना घरी का अजून काही कुठे काम आहे. अहो हा साधा परिवारातला प्रश्न आहे. 15 मे जागतिक परिवार दिन म्हणून साजरा केला जातो, पण परिवार शब्दाचा अर्थच जर समजत नसेल तर मग माणसं मनामध्ये भावतरंग निर्माण न होता जगायचं म्हणून जगतात आणि एखाद्या रोबोटसारखी कामं करतात. याचा काय अर्थ घ्यायचा. मग तो चहा बिघडणार ना. चहा करायला सांगितल्यानंतर मनापासून मला हा चहा चांगला बनवायचा आहे हा जर भावतरंग मनात निर्माण झाला तर त्या भाऊ आणि बहिणीचा दोघांचा चहा बिघडलाच नसता. तुम्ही ज्या ठिकाणी गेलात तिथं तुम्ही 4 लोकांना भेटताय, त्या भेटण्यामध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये आनंदाचे तरंग आहेत का नाही हे तुमच्या देहबोलीतनं समजतं. जो व्यक्ती भेटतोय त्याच्याशी तुम्ही कसं हसून बोलताय, चेहऱ्यावर कसं हास्य आहे, त्याला हस्तांदोलन जर करत असाल तर त्या हस्तांदोलनामध्ये किती प्रकारचं चैतन्य आहे. का उगीच हात मिळवायचा म्हणून मिळवताय, बोलायचं म्हणून बोलताय का, गप्पा मारायच्यात म्हणून मारताय का. एखाद्याला उगीच त्या रस्त्याने चाललो होतो आणि मध्ये तुझं घर लागलं म्हणून तुला भेटायला आलो असं म्हटल्यानंतरची जी भेट असते ती भेट आणि व्यवस्थित त्याला फोन करून त्याची वेळ घेऊन त्याच्या घरी भेटायलाच जाणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे कारने तुम्ही कुठेतरी चाललाय, पिकनिकचं ठिकाण तुमचं वेगळं आहे आणि जाताना रस्त्यातनं तुम्हाला एखाद्या मंदिराचा कळस खूप छान वाटला, चला त्या मंदिरात जाऊ. तिथे खरा भाव निर्माण होणार का तुमच्या मनामध्ये. जिथे भाव आहे तिथे देव आहे असं आपण ऐकतो ना. म्हणजेच एखाद्या देवालयात जाताना सुद्धा तुमच्या मनामध्ये ती भाविकता
निर्माण झाली पाहिजे आणि नंतरच तुम्ही त्या मंदिराकडं प्रयाण केलं पाहिजे. त्याच पद्धतीने मित्रांनो, एक माणूस म्हणून जगताना तुमच्या मनामध्ये जितके आनंदी भावतरंग निर्माण होतील, तितका तुमच्या आजूबाजूचा परिसर हा तुम्ही आनंदी करण्यात यशस्वी व्हाल. आणि जेव्हा एखादा माणूस स्वतः आतून आनंदी असतो, तेव्हाच तो इतरांना चांगल्या रीतीने आनंद देऊ शकतो, यामध्ये काहीही शंका नाही. इतर बाबतीत एव्हरीथिंग विल बी ट्रीटेड ॲज मेकॅनिकल असंच म्हणावं लागतं. त्यामुळं चला, मेकॅनिकल अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात स्वतःकडनं होऊ देऊ नका. जे काही करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे, आनंदी मनाने करायचं आहे. ज्यांना कोणाला भेटायचं आहे तेव्हा चेहऱ्यावरती एक मस्तपैकी हास्य पाहिजे. दिल खोल के हमें सबको मिलना है, दिल खोल के हमें सबके साथ बात करनी है, असा जो दृढनिश्चय करून जगतो त्याला मला नाही वाटत की चेहऱ्यावरती मुद्दाम हास्य आणावं लागतं. बिलकुल नाही. चला मस्त राहूया. जागतिक परिवार दिनाच्या लाख लाख सर्वांना शुभेच्छा अर्पित करतो मी. आणि तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे तरंग कसे निर्माण होतील ही जबाबदारी परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीवर असते. हे न विसरता तुमचा परिवार आनंदी जीवन जगेल याच अपेक्षेसह इथंच थांबतो.